आज आपण भारतीय राजकारणी लोकांच्या अपेक्षा याबद्दल. नमस्कार, मी अनिल दुबळे. आज आपल्याला एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे. विषय आहे राजकारणाचा. सध्या लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. निवडणूक म्हटलं की सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपची पैरी सुरू होतात असतात. आरोप आणि प्रत्यारोप होत असताना काही महत्त्वाचे मुद्दे समोर येत असतात. ज्या काळी निवडणुका आजपर्यंत झाल्या त्या काळामध्ये प्रामुख्यानं सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पक्षामध्ये मतभेद, टीकाटिप्पणी आणि आरोप प्रत्यारोप यांचे वारे वाहत असते. आणि त्यामध्ये अत्यंत शेरक्या आणि मोजक्या शब्दामध्ये काही वेळा आरोप प्रत्यारोप होत असल्याचे आत्तापर्यंत तरी आम्ही पाहत आलो. अलीकडच्या 10-15 वर्षामध्ये प्रसारमाध्यम आणि प्रचारमाध्यम यांची सांगड घातली जात असून लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचे एक प्रभावी आणि महत्त्वाचे साधन म्हणून अलीकडच्या या दीड दशकामध्ये प्रामुख्याने दूरदर्शन, त्याचमध्ये अलीकडच्या काळामध्ये काही टी व्ही चॅनल्स जी फोफावली आणि त्यानंतर आता तर आपण पाहतो की टी व्ही चॅनलच्या स्पर्धेला यूट्यूब चॅनल्स उतरलेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रामुख्याने प्रचार होत असे. त्याचबरोबर कॉर्नर सभा आणि प्रत्यक्षात मतदारांच्या भेटी गाठी अशा प्रकारे एक प्रचार यंत्रणा राबवली जात असे. नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो की टी व्हीवरून विविध प्रकारचे चॅनल्स आपल्याला दिसू लागली. या चॅनलच्या माध्यमातून पण प्रभावी असा प्रचार होऊ लागला. आणि मग त्या प्रचारामध्ये मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अनेक मुद्दे येऊ लागले. मग त्यामध्ये सत्ताधारी पक्ष यांनी 5 वर्षामध्ये केलेल्या कामाचा आढावा, तर विरोधी पक्षांच्याकडून चुकावर बोट ठेवत 5 वर्षामध्ये ज्या उणिवा, ज्या चुका घडून आल्या किंवा घडल्या त्यावर बोट ठेवत सत्ताधारी पक्षाला जेरीस आणण्याचा प्रयत्न होत असे. मात्र एक मर्यादित पातळी आपल्याला या काळामध्ये पाहण्यात आलेली आहे. अलीकडच्या या प्रामुख्याने दशकामध्ये जर पाहिलं तर सर्वच या माध्यमातून टीकाटिप्पणी असो किंवा केलेल्या कामांचा आढावा असो, यावर विविध प्रकारची मते व्यक्त करताना भाषेचा स्तर जो आहे तो काही वेळा खालवल्याचा आपण पाहिला आहे. शिवीगाळ किंवा अपशब्द वापरणे आणि त्यानंतर सर्वासर्व करणे, मी हे म्हटलेच नाही किंवा प्रसारमाध्यमांनी प्रयास केला किंवा झालेली जी चूक आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणे, अशा प्रकारचे अलीकडच्या काळामध्ये आपण काही पाहत आलो. सत्ताधारी पक्ष हा मग तो कोणताही असो, ज्या काळामध्ये जे पक्ष सत्तेवर असतात ते पक्ष आपल्याकडून झालेल्या कामांचे आणि गोष्टींचे समर्थन करत असतात.
तर विरोधी पक्ष हा टीका टिप्पण्या करत असतो. विरोधी पक्षाचं ते कामच आहे. कारण का सत्तेवर असलेल्यांना ज्या उणिवा चुका ज्या आहेत त्या दाखवून देण्याची जबाबदारी विरोधी पक्षाकडे असते आणि त्यामध्ये अगदीच कमीपणा न मानता जर चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करून सुधारणा करून पुढील काळामध्ये वाटचाल करणे हे सत्ताधारी पक्षाचं काम असतं. मात्र हे अलीकडं आपण या दीड दशकामध्ये पाहतो की सर्व भाषणात गुंडाळून सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो यांच्याकडून जी काही बातचीत किंवा टीका टिप्पण्या किंवा उणिवा किंवा कामाचा निपटारा हे सर्व विषय जे आहेत ते व्यक्त करत असताना बऱ्याच वेळा आपण भाषेचा स्तर खालवला जात असल्याचा आपण पाहतो आणि अशामध्ये मग वातावरण बिघडून जाते. हे अनेक विषयावर आपण पाहत आलो आहोत. लोकांना एक सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो त्यांच्याकडून एक अपेक्षा असते. ज्या लोकांनी ज्या पक्षाला बहुमताने निवडून दिले असते त्या पक्षाने राजकारभार चांगल्या प्रकारे चालवावा ही अपेक्षा असते आणि जे विरोधी बाकावर बसलेले असतात त्यांनी जनतेच्या काही समस्या किंवा जनतेला काय हवं आहे याबाबत नियमांच्या आधारे सत्ताधारी पक्षांकडून यथाशक्य होईल तितक्या परीने काम करून घेणे, चुका दुरुस्त कराव्यास लावणे ही जबाबदारी विरोधी पक्षाची असते आणि त्यातूनच एक चांगल्या प्रकारची राजकारण आपल्याला घडवून आणता येतं आणि त्यातून समाजकारण घडू शकतं. मात्र अलीकडच्या काळामध्ये कोणताही पक्ष असो त्या पक्षाची प्रतिमा जी आहे ती विविध माध्यमातून मलिन कशी करता येईल किंवा ती मलिन होत झाले असेल तर त्या पक्षाला पुन्हा खालच्या पातळीवर कसे आणता येईल अशा प्रकारचे प्रयत्न होत असल्याचे आपण पाहत आलो आहोत. एकंदरीत राजकारण हे निस्वार्थी आणि निरपेक्ष असावे असा जनसामान्याचा एक मतप्रवाह असतो. मात्र त्याकडे आपण आता दुर्लक्ष करावे का असेही वाटू लागले आहे. कारण आजचे जर राजकारण पाहिले तर सत्ताधारी पक्षामध्ये विरोधी पक्षातील कधी जाऊन हातमिळवणी करतील आणि सत्ताधारी पक्ष एकेकाळी ज्याला अगदीच कमी मानत असे अशांना देखील आपल्यामध्ये कधी मिसळून घेईल हे सांगता येत नाही. अशा घटना आपण पाहत आलो आहोत. ज्याच्यावर टीका टिप्पणी वर्षभर होत असते त्याच व्यक्तीला आपल्यामध्ये ओढून घेऊन त्याला आपलंसं करणे किंवा आपल्याला जिथं जाणं शक्य आहे तिथे उडी मारून जाणे असे प्रकार आपण पाहत आलो आहोत. पूर्वीच्या काळामध्ये पक्षांतरबंदी हा एक कायदा अस्तित्वात येऊ घातला होता आणि त्यामुळे कोणत्याही पक्षातील जे नेते किंवा कार्यकर्ते होते त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती होती आणि त्यामुळं पक्षाची मूठ चांगल्या प्रकारे बांधली जात असे. अलीकडच्या काळामध्ये हा कायदा म्हणजे त्या कायद्याला वेगळं स्वरूप आलं आणि हव्या त्या पक्षातून हव्या त्या पक्षात जाणे सुलभ झाले आणि शक्य झाले. आणि त्यामुळे आज पाहतो आपण जिकडे खोबरे तिकडे चांग भले अशा प्रवृत्तीने आता सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो त्यामध्ये आदानप्रदान होत असल्याचं आपण पाहतो. निवडणुका जवळ आल्या की
या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणे, त्यांचा स्वीकार करणे हे आपण उघड्या डोळ्याने पाहत आहोत. मात्र जे कार्यकर्ते किंवा जे नेते त्यांनी आयुष्य आपल्या त्या पक्षासाठी खर्च केले किंवा राहिलं, त्याच्या ज्या अपेक्षा असतात की आपल्याला कधीतरी त्याचं फळ मिळेल, असे लोक आता बाजूला पडल्याचे दिसून येत आहे. मग ते कोणत्याही पक्षात, ज्या पक्षात एखादी व्यक्ती जाते त्या पक्षामध्ये त्याला लगेच स्थान दिलं जातं, लगेच एखादं पद बहाल केलं जातं. आणि त्यामुळे जे पूर्वाश्रम आहेत, जे खळगे सोसून जे ताटमाने उभा आहेत, अशांची मात्र गोची होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग तो कोणताही पक्ष असो, अगदी भाजप असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, कोणताही पक्ष असो, अशा पक्षामध्ये या पक्षांतर बंदी कायद्याला थोडासा हे मिळाल्यामुळे, वाव मिळाल्यामुळे, पक्षांतर बंदी हा शब्दच आता अस्तित्वातून गेलेला आहे असं म्हणणे तरी उचित ठरेल. एकंदरीत या पक्षातून त्या पक्षात सोयीस्कररित्या जाऊन आपले हित साधणे एवढाच नेते मंडळींचं आपल्याला दिसून येत आहे. पण जी लोके किंवा जे मतदार एका ध्येयानं किंवा त्या पक्षाच्या विचारानं प्रेरित होऊन त्या पक्षाला मतदान करत असतात, त्या पक्षातील त्या व्यक्तीला निवडून आणत असतात, पण तीच व्यक्ती अचानक टाटा बाय बाय करून अक्षरशः जे विरोधक होते त्यांची गळा भेट घेऊन आपलं स्थान पक्क करत असते. आणि त्यामुळं हा मतदार राजा जो आहे तो एक दिवसाचा जो राजा आहे त्याचा बाजा वाजलेला असतो. आणि अशा प्रकारे हे राजकारण जे आहे ते राजकारण आपल्याला आज पाहायला मिळत आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं आपण तर हेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अगदी काँग्रेस, BJP किंवा शिवसेना या पक्षांचे एकमेकाचे जे विरोधक होते ते आज आपल्याला पाहायला मिळते की एकमेकाला गळाभेट देत आहेत. आणि पदाच्या लालसेने किंवा आपल्यावर काहीतरी गंडांतर येणार या भीतीपोटी इकडून तिकडे उड्या मारत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे देशातील राजकारणाचा जर आपण अभ्यास केला तर एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेला ते सत्तेत होते त्यावेळी त्यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ आणि सुंदर अशी मानली जायची. निस्वार्थीपणाने त्यांनी केलेला त्याग जो आहे तो भारत देश कधी विसरणार नाही. कारण अगदी त्यांचं उदाहरण बऱ्याच वेळा राजकारणी लोक देत असतात की त्यांचा स्वाभिमान जो होता तो त्यांनी शेवटपर्यंत टिकून ठेवला होता. सत्तेसाठी आपण कुठल्याही पक्षातील फोडाफोडी करणार नाही हे त्यांचं वाक्य जे आहे ते आजच्या घडीला आठवून येतं. एकंदरीत निस्वार्थी आणि निरपेक्ष भावनेने जर राजकारण आपल्या देशामध्ये चालवलं जावं लागले तर खरोखर समाजकारण चांगल्या प्रकारे घडू शकेल आणि भविष्यामध्ये देशाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जगाचा बदलला असेल असं वाटू लागलं आहे. एकंदरीत येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्यासमोर विविध विषयावर काही क्रमशः असे मत मांडणार आहोत. त्यामध्ये आपणही सहभागी व्हाल अशा अपेक्षा आहे. धन्यवाद.